अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज उत्तर देण्याची शक्यता. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांची होणार पत्रकार परिषद. छत्रपती संभाजीराजेंची आज दिल्लीत पत्रकार परिषद. रायगडावरील वाघाच्या श्वानाची समाधी विषय करणार संबोधित. महाराष्ट्र सदन येथे दुपारी 12 वाजता घेणार पत्रकार परिषद. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार. आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष. उल्हासनगर मधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिक आक्रमक. कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत कामराचं पोस्टर जाळलं. कुणाल कामरा विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेकडून निषेध. कुणाल कामरासह संजय राऊत यांच्या देखील फोटोला जोडे मारत केले आंदोलन. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पालिकेकडून मुंबईकरांना घरपोच पुरणपोळी मिळणार. महापालिकेने 50 बचत गटांना एकत्र आणून पुरणपोळी महोत्सव सुरू केलाय. 28 मार्चपर्यंत पुरणपोळीची मागणी नोंदवू शकता. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे 90% बांधकाम पूर्ण. संपूर्ण संकुलाचे काम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. दिल्लीत उन्हाचा कहर. आज तापमान 38 ते 40 डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. बेस्ट बसचं नेटवर्क सध्या कोलमडलं. आता बेस्ट उपक्रम करणार. लवकरच नेटवर्क गुगल मॅप सोबत जोडणार आहे. प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुपारी बस येणार. आरोग्य यंत्रणेचे 3 ते 13 राज्यात 3064 डॉक्टरांची पदं रिक्त. कॅगच्या आरोग्य विभाग लेखी परीक्षण अहवालातून माहिती उघड. सोनू निगम स्टेजवर परफॉर्म करताना काही विद्यार्थ्यांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या एजंट फेस्ट मधील ही घटना. सोलापूर नागरी औद्योगिक बँकेसाठी एक रकमी परतफेड योजना लागू होणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आश्वासन. आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले कर्जदारांच्या मदतीला. परभणीत आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी हे सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं आवाहन. जळगावात सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक संपन्न. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकीत चर्चा. तर सण शांततेत साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. सचिन तेंडुलकर यांची अकॅडमी देणार महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य क्रिकेटचे धडे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार. त्या प्रशिक्षणाचा शुभारंभ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. उल्हासनगर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. 988.72 कोटींचा महसुली तरतूद आणि त्यात 988.17 कोटींचा खर्च असलेला अर्थसंकल्प करण्यात आला सादर. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा काजू बागायतदार चिंतेत. मिरज शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा तडाखा. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार. वादळी वाऱ्यासह अनेक झाडे उन्मळून पडलीत तर मोठमोठे होर्डिंग्स रस्त्यावर कोसळलेत. वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावर कार आणि जेसीबीचा अपघात. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. कल्याण पश्चिम जवळील उंबर्डे डम्पिंग ग्राउंडला आग. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण. तर आगीचं कारण अस्पष्ट. नांदेडच्या सीता नदी पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता. पुलावरून चालणाऱ्या वाहन चालकांना त्रास. मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष.
धुळ्यात सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचं काम निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, तर या कामाची प्रशासनाने चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबारच्या धुळवद येथील 11 लाभार्थ्यांना 55 लाखांच्या सिंचन विहिरींच्या आदेशाचे वाटप, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश. इंदापूर नगर परिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला, धोकादायक खड्डा ठरतोय वाहतुकीस अडथळा. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात एकच पाईपलाईन चौथ्यांदा फुटली, रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, संबंधित अधिकारी घटनास्थळी न आल्यास साचलेल्या पाण्यातच ठिय्या करण्याचा इशारा. हिंगोलीच्या खुर्दा गावात शेतकरी सुभाष देशमुखांनी घेतलं तुरीचं पीक, शेतकऱ्यानं नवा प्रयोग करत घेतलं उन्हाळी पीक. तूर पिकासाठी एका एकरमध्ये शेतकऱ्याला 25,000 रुपये आला खर्च. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर शेफाली ट्रॅव्हल्सच्या बसला आग, ओव्हरटेक करताना बस खड्डा सदृश जागेवर जाऊन जोरात धडकला, यामुळे बसला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. वाशिम तालुक्यात 3 शेतकऱ्याच्या शेतातील साहित्य अज्ञात व्यक्तीनं जाळलं, शेतीचं साहित्य जळून खाक, आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करावी, शेतकऱ्यांची मागणी. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात कोंबडी वाहतूक करणाऱ्या 2 टेम्पोला आग, आगीत टेम्पो जळून खाक, आगीचं कारण स्पष्ट. धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोडवर सिलेंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग, 3 ते 4 मोटर वाहनांचं आगीमुळे नुकसान. नांदेडमध्ये सोशल मीडियावरून तेढ निर्माण करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची कारवाई, या कारवाईत 9 जणांवर गुन्हे दाखल. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टवर विश्वास न ठेवता व्हायरल करू नये, पोलिसांचं आवाहन. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू, उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत केडीएमसीच्या 2 डॉक्टरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात धावत्या आलिशान कारने घेतला पेट, कार उभी करताच कारने घेतला आगीचा भडका, इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहनातील नागरिकांचे वाचले प्राण. अमरावती शहरातील संकेत कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्यात शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला, हल्ल्यात शेतकरी जखमी, शेतकरी आर्वी रुग्णालयात दाखल. वर्ध्यातील आर्वीमधील महावितरणच्या उपकेंद्राला ISOचं मानांकन, ISO मानांकन मिळणारे नागपूर परिमंडळातील पहिले उपकेंद्र. महाराष्ट्रात आता वयाची 60 वर्ष ओलांडलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार, दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन दिलं जाणार, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. सोने तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर, हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची राण्या रावची कबुली. सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रतिकात्मक विमाने उडवून संभाजी ब्रिगेडचे आंदोलन, सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित येत प्लास्टिकचे विमाने उडवून केला निषेध. नांदेडच्या सीता नदी पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता, पुलावरून चालणाऱ्या वाहन चालकांना त्रास, मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष. धुळ्यात सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचं काम निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, तर या कामाची प्रशासनाने चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबारच्या धुळवद येथील 11 लाभार्थ्यांना 55 लाखांच्या सिंचन विहिरींच्या आदेशाचे वाटप, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश. इंदापूर नगर परिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला, धोकादायक खड्डा ठरतोय वाहतुकीस अडथळा. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात एकच पाईपलाईन चौथ्यांदा फुटली, रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, संबंधित अधिकारी घटनास्थळी न आल्यास साचलेल्या पाण्यातच ठिय्या करण्याचा इशारा.
हिंगोलीच्या खुर्दा गावात शेतकरी सुभाष देशमुखांनी घेतलं तुरीचं पीक. शेतकऱ्यानं नवा प्रयोग करत घेतलं उन्हाळी पीक. तूर पिकासाठी एका एकरमध्ये शेतकऱ्याला 25,000 रुपये आला खर्च. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर शेफाली ट्रॅव्हल्सच्या बसला आग. ओव्हरटेक करताना बस खड्डा सदृश जागेवर जाऊन जोरात धडकला. यामुळे बसला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. वाशिम तालुक्यात 3 शेतकऱ्याच्या शेतातील साहित्य अज्ञात व्यक्तीनं जाळलं. शेतीचं साहित्य जळून खाक. आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करावी, शेतकऱ्यांची मागणी. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात कोंबडी वाहतूक करणाऱ्या 2 टेम्पोला आग. आगीत टेम्पो जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोडवर सिलेंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग. 3 ते 4 मोटर वाहनांचं आगीमुळे नुकसान. नांदेडमध्ये सोशल मीडियावरून तेढ निर्माण करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची कारवाई. या कारवाईत 9 जणांवर गुन्हे दाखल. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टवर विश्वास न ठेवता व्हायरल करू नये, पोलिसांचं आवाहन. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू. उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत केडीएमसीच्या 2 डॉक्टरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात धावत्या आलिशान कारने घेतला पेट. कार उभी करताच कारने घेतला आगीचा भडका. इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहनातील नागरिकांचे वाचले प्राण. अमरावती शहरातील संकेत कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्यात शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला. हल्ल्यात शेतकरी जखमी. शेतकरी आर्वी रुग्णालयात दाखल. वर्ध्यातील आर्वीमधील महावितरणच्या उपकेंद्राला ISOचं मानांकन. ISO मानांकन मिळणारे नागपूर परिमंडळातील पहिले उपकेंद्र. महाराष्ट्रात आता वयाची 60 वर्ष ओलांडलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार. दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन दिलं जाणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. सोने तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर. हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची राण्या रावची कबुली. सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रतिकात्मक विमाने उडवून संभाजी ब्रिगेडचे आंदोलन. सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित येत प्लास्टिकचे विमाने उडवून केला निषेध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.